विना परवाना 19 वासरांची वाहतूक करणाऱ्यावर दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। 3,20,000चा मुद्देमाल जप्त। मान तालुक्यातून फलटणच्या कत्तलखान्यासाठी विना परवाना 19 वासरांची वाहतूक करणाऱ्यावर दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दहिवडी पोलीस स्टेशनकडून मिळालेली सविस्तर हकीकत अशी की दहिवडीतील सिद्धनाथ मंदिर ते मानदेशी पत्रा डेपोच्या दरम्यान गोंदवले रोडवरून पिकअप क्रमांक MH11 AG 7144 मधून जर्सी जातीची वासरे आणि म्हशीची लहान रेडके अशी एकूण 19 वासरे दाटी वाटीने भरून कत्तलखान्यात घेऊन चालले होते। या प्रकाराबाबत विडणी येथील शरद गाडे यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली। त्यानुसार शाहिद रशीद कुरेशी, मंगळवार पेठ कुरेशी नगर फलटण याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पिकअप आणि 19 वासरे मिळून 3,20,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। मान तालुक्यातील अनेक भागातून फलटणच्या कत्तलखान्यासाठी जनावरांची राजरोसपणे निर्यात होत असल्याची चर्चा मानमधील लोकांकडून ऐकायला मिळत आहे। कत्तलखाना मालकांनी मान तालुक्यातील अनेक गावांमध्ये त्यांचे एजंट निर्माण केले। या एजंटच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्याकडून कवडीमोल दराने जनावरांची खरेदी केली जाते। काही ठिकाणी या एजंटच्या मध्येच किमतीवरून वाद निर्माण होत असल्याचं समजतंय। त्यामुळे मानमधील शेतकरी वर्गाचा आर्थिक कणा असलेले पशुधन वाचलं पाहिजे अशा भावनाही व्यक्त होत आहेत। आपला आवाज न्यूज नेटवर्क, एकनाथ वाघमोडे।